माजी आमदार श्री चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकार परिषदेत दिली माहिती। आमच्यावरील गुन्हे खोटे, माजी आमदार श्री चौधरींचं वक्तव्य। नंदुरबार येथील माजी आमदार श्री चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हल्ला करून घराच्या काचा व प्रवेशद्वाराचं नुकसान तसेच वाहनांचं नुकसान करण्यात आलं। नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती। या संदर्भात दगडफेकीनंतर आपसात तडजोड झाल्याने एकमेकांवर गुन्हे दाखल न करता मिरवणूक मार्गस्थ झाली होती। मात्र या घटनेच्या पडसाद उमटले। याच दिवशी शनिवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार श्री चौधरी यांच्या घरावर हल्ला केला होता। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस तपास सुरू आहे। या संदर्भात येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह मध्ये माजी आमदार श्री चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली। तसेच यावेळी त्यांनी आपल्या घरावरील हल्ल्या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवले। यावेळी त्यांच्या समेत डॉक्टर रवींद्र चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, प्रेम सोनार, भरत चौधरी उपस्थित होते। आज पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की परवाच्या दिवशी जे रात्री आमच्या घरावर सशस्त्र दरोडा जो पडला तेव्हा आमच्या घरावर जो जीवे-ठार आमच्या पूर्ण परिवाराला जीवे-ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी, काही गावगुंडांनी जे अवैध धंदे नेहमी चालवत असतात असं सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला। त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना जे सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक यांच्यावर असंख्य गुन्हे, मर्डरचे गुन्हे आहेत, 307चे गुन्हे आहेत, लोबड्याचे गुन्हे आहेत, असं अवैध धंदे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत आणि यांच्या मागे जो आखा आहे यांना नेहमी सपोर्ट करतो, राजकीय पाठबळ देतो, राजकीय संरक्षण देतो, या मागचा जो आखा आहे याने या पद्धतीने आमच्या घरावर हल्ला करण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे। तर मी पोलीस प्रशासनाला आम्ही माननीय आमचे नेते श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील, नंतर आमचे जिल्हाध्यक्ष राम भैया रघुवंशी असतील आणि सगळ्या नगरसेवकांनी माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही लेटर दिलेलं आहे, निवेदन केलेलं आहे की यांच्या मागच्या आका, कारण एक गुन्हेगार आहेत, यांना कितीही काही केलं तर यांना शिक्षा होण्यापेक्षा यांच्या मागचा जो आका आहे याला लवकरात लवकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही निवेदनही आणि विनंती केलेली आहे। त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागचा जो सूत्रधार आहे हा मेन सापडायला पाहिजे, कारण हा सापडल्यावरच सगळं काम होईल। त्यांचे मोबाईलचे सगळे CDR चेक करा, कुणाकुणाचे फोन आलेले आहेत, कुणाचे आलेले आहेत, प्रशासनाला त्यांच्याबद्दल कुणाचे फोन आलेले आहेत यांचीही तुम्ही चौकशी करा, असं निवेदन आम्ही अधीक्षक साहेबांना देणार आहोत। ही मागणी केलेली आहे की या आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी यांच्यावर मोक्याच्या याच्याने संघटित गुन्हेगार आहेत ते, त्याच्यामुळे यांच्यावर मोका लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे। त्यांनी सांगितलं की कायद्यामध्ये ज्या पद्धतीने बसेल तसं आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू, असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। हा जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा राजकीय स्टंट म्हणून करण्यात आलेला आहे की जेणेकरून यांच्या नावाने गुन्हा दाखल केला तर ही केस कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे, या हिशोबाने त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। परंतु पोलीस प्रशासन त्यामध्ये सखोल चौकशी करतील आणि याच्यात जे दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते निश्चित। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।